मालेगावच्या डोंगराळीमधील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला पुन्हा एकदा 4 दिवसाची पोलीस कोठडी। मालेगाव न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी। आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। पोलिसांच्या आश्वासनानंतर मालेगाव या ठिकाणचं आंदोलन स्थगित। डोंगराळी घटनेच्या निषेधार्थ मालेगाव मुंबई महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला। पोलिसांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर आंदोलन स्थगित। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 12 डिसेंबरला आरोपींवरील गुन्हे निश्चितीसाठी तारीख। न्यायालयानं फरार असलेल्या आरोपीबाबतची माहिती देण्यास कळवलं। 29 नोव्हेंबरला संतोष देशमुख यांचं प्रथम पुण्यस्मरण। भाऊ धनंजय देशमुख यांची ही माहिती। उज्ज्वला तिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांचा अजित पवार यांच्यासोबत संवाद। कुर्डुवाडीतील प्रचार सभेच्या मंचावर दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। राम खाडे प्रकरणावरून जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। मुख्यमंत्र्यांनी खाडे यांच्यावरील हल्ला प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घेण्याची मागणी। आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याचीही मागणी। नागपूरमध्ये डिगडोहमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून पोलीस शिपायाला मारहाण। उमेदवार अनिल शर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पालघरच्या वाडामध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। विरोधकांच्या आमिषाला बळी पडू नका, चव्हाणांचा उमेदवारांना कानमंत्र। कल्याणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। भाजपमधून आलेल्या राजाभाऊ पातकर यांना जिल्हाध्यक्षपद दिल्यानं कार्यकर्ते संतप्त। निष्ठावंतांना डावललं, त्यामुळे कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी। पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याकडे राजीनामेही पाठवले। इंदापूरमधील राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शाह आक्रमक। आमच्या नादी लागू नका, आम्ही कष्टानं कमावतो। माझं उत्पन्न मोजायला तुमच्या 2 पिढ्या कमी पडतील। आम्ही 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार केलेला नाही। नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शाह यांची विरोधकांवरती टीका। आता वातावरण गरम, समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही। भरत गुगावले यांचा सुनील तटकरेंना टोला। जखमेवरती किती मोठी मलमपट्टी लागेल हे सांगता येत नाही, गुगावलेंचं वक्तव्य। भंडाऱ्याच्या पवनी नगर परिषदेमध्ये आता मित्र पक्षातच टीकास्त्र। भाजपने तिकीट नाकारलं, त्यामुळे विजय नांदुरकर यांनी हाती घड्याळ बांधलं। दरम्यान मतदारसंघामध्ये जनतेची कंत्राटदार निवडून देण्यापेक्षा जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा नेता निवडून दिला पाहिजे, नांदुरकर यांची ही टीका। बदलापुरात एनसीपीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटपाचा आरोप। शिंदेच्या सेनेकडून दादांच्या राष्ट्रवादीवरती पैसे वाटपाचा आरोप। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले। बोरीवली पूर्वमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा राडा। भाजपच्या गणेश खणकरांना ठाकरेंच्या सुबोध माने यांची मारहाण। खाणकरांनी महिलेवरती हात उचलल्याचा आरोप। माने पोलिसांच्या ताब्यात। सांगलीच्या औरुण ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा वाद शिकेला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आत्महत्या, तर राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अकोल्याचे महानगर प्रमुख वैभव घुगे यांची आत्महत्या। रेल्वे ट्रॅकवरती रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवलं। घुगेंच्या आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। डोंबिवलीमध्ये उन्नत मार्गावरून भाजप शिवसेनेमध्ये बॅनर वॉर, तर आगामी निवडणुकांची चाहूल लागताच डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलं। 36 कोटींच्या निविदा जाहीर झाल्या, त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। आमचं काम बोलतो अशा आशयाचे लागले बॅनर। पवारांच्या राष्ट्रवादीचे बळीराम साठे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित बिचुकले यांना मिळालं दूरदर्शन टीव्ही संच चिन्ह। नगराध्यक्ष झालो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक बनवण्याचा केला निर्धार। मतदार याद्यांवरती आक्षेप नोंदवण्यासाठी आयोगाची 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये चुका आढळल्या। राज्य निवडणूक आयोगाकडून 3 डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची परवानगी। नागपूर शहरातील 45,000 दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र घ्यावे लागणार, तर आता प्रशासनाची दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी सुरू। दुबार मतदारांना पालिका निवडणुकीमध्ये एकाच ठिकाणी मतदान करता येणार। अमरावतीमध्ये 3 उमेदवारांनाच कोर्टाचा दिलासा। छाननी दरम्यान उमेदवारी अर्ज नाकारला, त्यामुळे 9 उमेदवारांनी केलेला अर्ज। आता अमरावतीमध्ये 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 1325 उमेदवार रिंगणात। नागपूरमध्ये महाविकास आघाडी तुटल्याचं काँग्रेस आणि पवार गटावरती खापर। काँग्रेसमुळे 5 ठिकाणी नगराध्यक्ष स्वबळावर लढवले। काँग्रेसच्या सेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची काँग्रेसवर टीका। या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला दाखवून देणार, उत्तम कापसे यांचं हे वक्तव्य। माडमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा धक्का। कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। भरत गुगावले यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश।
भंडाऱ्याच्या गुरडामध्ये शासकीय जागेवरती अतिक्रमण करून विक्री करण्याचा प्रयत्न, बांधकामाला स्थगिती देऊन काढण्यात यावं, स्थानिक नागरिकांची तहसीलदारांकडे ही तक्रार। तळेगाव दाभाडेजवळच्या टोलनाक्यावरती मध्यरात्री गोळीबार, मध्यरात्री मकोकामधील आरोपी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांमध्ये चकमक, पोलिसांनी आरोपींकडून 2 पिस्तूल, घरफोडीतील सामानही केलं जप्त। ठाण्याच्या कळवा रुग्णालयामध्ये रुग्णाकडे डॉक्टरांचं दुर्लक्ष, उपचार मिळाले नाही, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयाच्या डीनकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश। नाशिकमध्ये पुन्हा सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, सातपानी चिठ्ठी लिहून विवाहितेने आयुष्य संपवलं, 5 महिन्यांपूर्वीच विवाह झालेला पती, सासू आणि ननंदेकडून शारीरिक छळ आणि मानसिकही छळ। नाशिकमध्ये विवाहितेच्या आत्महत्येनंतर चिठ्ठी सापडली, पती, सासू आणि 3 नंदांना अटक, माहेरच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या, न्याय देण्याचीही मागणी। पिंपरी चिंचवडमधल्या चारोलीमधील नितीन गिलबिले हत्या प्रकरणातला किसन तापकीर मास्टरमाइंड, गुन्हा दाखल झाल्याचं समजताच तपकीर फरार। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोटी माहिती दिल्यानं जिल्हा परिषदेचे 9 शिक्षक निलंबित, सीईओ अंकित यांची कठोर कारवाई, शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ, पुढील चौकशी होईपर्यंत शिक्षकांचं निलंबन राहणार कायम। साताऱ्यात गरुड गँग नावाने दहशत माजवणाऱ्या चौघांची पोलिसांनी काढली धिंड, सोशल मीडियावरती शस्त्र देऊन दहशत माजवणारे चौघे अटकेत, 4ही आरोपींनी असं कृत्य होणार नाही अशी जनतेची मागितली माफी। कल्याणमध्ये मद्यधुंद रिक्षाचालकानं महिलेची छेड काढली, संतप्त नागरिकांकडून संतप्त रिक्षा चालकाला दिला चोप, त्यानंतर नागरिकांनी रिक्षाचालकाला पोलिसांच्याही दिलं ताब्यात। अमरावतीच्या चिखलदरामधील एसटी बसस्टँड परिसरामध्ये हिंसक अस्वल आढळलं, परिसरामध्ये खळबळ उडाली, 2 अस्वल धावताना अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला। परभणीच्या गंगाखेडच्या गोपा शिवारामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाईमध्ये 7 किलो अंमली पदार्थ जप्त, पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात। तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याला 10 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी, संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये ही महिला 6 महिन्यांपासून राहत होती, पाकिस्तानच्या अफगाण एम्बसीसह 11 क्रमांकासोबत महिला संपर्कात होती। सोलापूरच्या बार्शीमध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा विहिरीमध्ये पडल्यानं मृत्यू, बार्शी तालुक्यातल्या शेळगावातील ही घटना, शिवराज शेरखाने असं 4 वर्षीय चिमुकल्याचं नाव, विहिरीमधून मोटार काढण्याचं काम सुरू असताना घटना